महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज ठाकरे नाही, हे राज ठाकरेचं दुर्भाग्य नाहीये, तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. आज राज ठाकरेंबरोबर काही लोक जे आहेत ना, जे फक्त आणि फक्त कशासाठी आहेत त्या पक्षात आम्हाला बोलायचं नाहीये, पण आहेच बऱ्यापैकी असे पदाधिकारी जे राज ठाकरेंसोबत आहे. का 2-3 गोष्टी आहेत. तर काय आता मला त्या कॅमेऱ्यासमोर आता बोलू का नाही मला असं झालंय, पण काय तर राज ठाकरेंचा मनसे पक्ष म्हणजे तोडफोड करणार. आणि एक वजन असतं ना की हा मनसेमध्ये, अच्छा मनसेत काम करतो थोडं घाबरून, मग कसं त्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्यासाठी म्हणून मनसे पक्षात. किंवा काही लोक आहेत ज्यांना माहिती आहे भाजपमध्ये मला पद मिळणार नाही, काँग्रेसमध्ये पद मिळणार नाही, मग इथे पदं अडून बसलेली आहेत सगळे मनसेमध्ये. ते राजसाहेबांपर्यंत असे लोक पोहोचत नाहीत. राजसाहेबांनी एखादे कार्य दिलं ना की असं करा, हे अशा प्रकारचं आंदोलन करा, मग हे काय करणार काही जे पदाधिकारी आहेत ते, ज्यांना खरंच त्यांना राजसाहेबांच्या विचारांशी काय घेणं देणं नसतं. काय काय आहेत असे भरपूर आहेत ज्यांना मनसे पक्षाशी काय घेणं नसतं, मराठी भाषेचं काय घेणं नसतं. ते फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी म्हणून या पक्षामध्ये आहेत आणि ते पक्षाचं नाव खराब करत असतात, राजसाहेबांचं नाव खराब करत असतात. आणि त्याच्यामुळं मग जे खालचे लोक असतात ना ते लोक बोलतात हे मनसेचे कार्यकर्ते. असे काही लोक आहेत ना ज्याच्यामुळे आज पक्षाला नावं ठेवत आहेत लोक. पण राज ठाकरे हा माणूस काय ना, मला असं वाटतं मनसे पदाधिकारी हा कट्टर जो आहे ना त्यालाच माहिती आहे की मनसे आणि राज ठाकरे, मनसेचं काम काय, राज ठाकरेंचे विचार काय. आता इतक्या सगळ्यामध्ये खरंच कोण चांगला कोण वाईट हे आपण ठरवू शकत नाही. पण कसं आहे, प्रोटोकॉल्स असतात, इतर सगळ्या गोष्टी असतात, आपण पुढे साध्य करू शकत नाही, साहेबांपर्यंत पोचू शकत नाही, आपली तेवढी अवकात नाही. आज मी 2 वर्ष झालं व्हिडिओज बनवतोय, पण माझी दखल कोणी घेतलेली नाही आजपर्यंत मनसेत. मला त्याच्याबद्दल काही नाही. आजपर्यंत मी 2 वर्ष झालं बनवतोय व्हिडिओ, राजसाहेबांवर बोलतोय, पण पक्षातल्या एका पण नेत्याने मला असं कधी बघितलंय का, मला कधी बोलले की हा मी तुझे व्हिडिओ बघतो, कधीच मला आठवत नाही. काय काय आहेत जे बोटावर मोजणे इतके. पण मला लोक ओळखतात, काही लोक जेव्हा मी मोर्चात वगैरे जातो तेव्हा. पण पक्षातने कधी मला बोलून घेतलं नाही, कधीच नाही. का? कारण राजसाहेबांपर्यंत पोचलंच जात नाही त्या गोष्टी. आता का होत नाही ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे, पण काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत ज्यांना मी जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते स्वतः मला माझे कौतुक असं काही इतर असतात. मला बरेच जण बोलतात की तू मनसे पक्षामध्ये पद घे. बघा, मी पद ह्यासाठी घेत नाही किंवा मला पक्षात यासाठी यायचं नाही. मला तो आहे ना शिक्का नाही लावून घ्यायचा आहे की तू पदाधिकारी झाला, आता जे मग प्रोटोकॉल्स आहेत पक्षाचे तुला करावंच लागतील. काही मी जर सांगितलं राजकीय परिस्थिती असते तसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं प्रत्येक पक्षाला. त्यामुळे कुठल्या पक्षात जायचं नाही मला. जेव्हा पक्ष सत्तेत नसतो तेव्हा बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करावे लागतात, हे फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी राज ठाकरेंना करावे लागतात. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना असं वाटत असतं की अरे काय माझा नेता असं करतोय किंवा माझा नेता चुकतोय, पण तो नेता चुकत नसतो. त्या नेत्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बाबा रे पक्ष चालवायचा आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या कराव्या लागतात. पण काही जसं मी तुम्हाला सांगितलंय की पक्ष चालवायचा आहे, आपला विभाग चालवायचा आहे किंवा शाखा चालवायची आहे म्हणून तोंड दिलंय म्हणून कितीही खातात, असे पण भरपूर आहेत. ते फक्त मनसेत नाही तर सेनेत पण आहे, भाजपमध्ये पण आहे, काँग्रेसमध्ये पण, राष्ट्रवादी पण आहे. सगळ्या पक्षांमध्ये असे खाणारे आहेत. ते खाणारे कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्यामुळे बाकी इतर लोकांची पण नावं खराब होतात. हे फॅक्ट आहे. आज मी हे व्हिडिओज बनवतोय, मला किती पैसे भेटतात? मी तर फुल टाईम हे करतोय. मी विचार राजसाहेबांचे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. यूट्यूबवरून किती मिळतात पैसे मी प्रत्येकाला सांगितलं, तेवढी इन्कम नाही आहे. पण कसं आहे, काही लोक आहेत मला मदत करतात आणि ते त्यांचा मी खरंच आभार मानतो. आज बरेच जण मला बोलत असतात की मनसेची बाजू मांडणारा तू एकमेव आहेस मित्रा आणि तू असंच काम करत राहा. मला स्वतःला कधी कधी आता असं वाटतंय मी हा एक भाग झालो, हे माझं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या बाजूने बोलत असतो. मी कुठल्या पदावर नसतो, काय नसतो, तरी पण का बोलतो? कारण काही ते निवडक लोक आहेत, काही जे मला आत्ता पण मदत करतात ते मला मोटिवेट करत असतात की नाही तू बोल. कारण ज्या दिवशी ठरवतो ना नाही बोलायचं बंद करायचं, त्या दिवशी राज ठाकरेंवर काहीतरी टीका करतात आणि मग मला व्हिडिओ बनवावाच लागतो आणि मग मी जे बोलतो ते मनापासून बोलतो. आज राज ठाकरेंची पण अपेक्षा हीच आहे की तुम्ही घरोघरी जावं आणि तुम्ही सांगावं, जे आपल्या पक्षाच्या विरोधात प्रचार करतायत, जे मी हे व्हिडिओजद्वारे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही घरोघरी पोचवून बोलावं. हेच राज ठाकरे सांगत असतात ना. मग मी काय वेगळे करतोय? बाबा रे मी तेच काम करतोय जे घरोघरी लोकांपर्यंत जे गैरसमज झालेत मनसे पक्षाविरुद्ध, जे राज ठाकरेंविरुद्ध गैरसमज आहेत. माझे घराघरात आज मोबाईल बघतात लोक, व्हिडिओज बघतात. राजसाहेबांनी जे सांगितलं तेच काम मी करतोय. मी काय पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही की पक्षाचा कुठला हे कार्यकर्ता नाही, पदाधिकारी नाही. पण मला असं वाटतं राज ठाकरे हे जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने पोहोचवणार असाल तर मला समोर मी स्वतःला राज समर्थक समजतो. मला स्वतःला वाटतं की हा माणूस खरंच चांगला आहे, त्याला चुकीच्या पद्धतीने पोहोचवायचा नाही या महाराष्ट्रात. कारण मी पहिलं वाक्य व्हिडिओच्या सुरुवातीलाच वापरलंय की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे नाही, हे राज ठाकरेचं दुर्भाग्य नाही तर महाराष्ट्राचं आहे. आणि महाराष्ट्रातला माझ्यासारख्या तरुण लोकांनी हे महाराष्ट्रातल्या राज ठाकरेला जपणं गरजेचं आहे. म्हणून मी फक्त हे व्हिडिओज बनवते. मी परवा एक व्हिडिओ बनवला की आजच्या या युगातले छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, तर माझ्या अर्थाने माझ्या डोक्याने जर का मी बघतोय, माझ्या नजरेने मी बघतोय, तर
तर मला फक्त राज ठाकरेच वाटतात की आजच्या या काळातल्या छत्रपती शिवाजी महाराज जे शिवाजी महाराजांच्या विचारांची देवाणघेवाण आमच्यापर्यंत करतात. आज आमच्या या तरुण पिढीला कुठलाच नेता जो सांगत नाही शिवाजी महाराजांचं महत्त्व किंवा गड किल्ल्यांचं महत्त्व. आजपर्यंत हे गड किल्ले तुटले असते, सगळे गेले असते, पण आमच्या राज ठाकरेंनी आजपर्यंत प्रत्येक वेळेला टोकले रोखले हे पाहत आलो आम्ही. त्याच्यामुळे मला हे राज ठाकरे आवडतात. जेव्हा राज ठाकरेंवर कोणतरी बोलतं ना तेव्हा मला खरंच दुखतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं व्हिडिओ बनवावा आणि मी बनवत असतो व्हिडिओ. कारण एखाद्या चांगल्या व्यक्तीचं नाव तर का तुम्ही खराब करणार असाल आणि एखादा वाईट व्यक्ती ज्याची तुम्ही मार्केटिंग पैसे घेऊन करणार असाल तर कुठेतरी खरंच लाजिरवाणी ही गोष्ट आहे. आणि म्हणून मी ह्या भाजपच्या IT सेल विरुद्ध मी प्रत्येक वेळेला बोलत असतो. हे ते पैसे घेऊन करतात, मी बिना पैशाचं करतो. मी बिना पैशाचं यासाठी करतो कारण बाबा रे मला वाटतं असं खरंच या महाराष्ट्राला हा हिरा लाभलाय, त्याचा हा हिरा संपला नाही पाहिजे. हा हिरा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मी हे व्हिडिओज बनवत असतो. मी सातत्याने प्रत्येक वेळेला विनंती करत असतो की माझे व्हिडिओज पोहोचवा. तुम्ही स्वतः नाही पोहोचू शकत, राज ठाकरे जसं सांगतात तसं लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाही. हे कधीच फक्त निवडणुका आले की फक्त पदाधिकारी कामं करतात, बाकी ऐनवेळी हे काहीच करत नसतात. हे मी तुम्हाला 100% सांगतो. एखादा मुद्दा काहीतरी व्हायरल करायचा म्हणून एका दोघांच्या कानाखाली मारून काहीच नाही होणार. कारण राज ठाकरेंचं आज पोहोचलं पाहिजे तर ते म्हणजे ब्ल्यूप्रिंट. राज ठाकरेंचं आज जे पोहोचलं पाहिजे तर ते म्हणजे विजन. हे आपण न पोहोचवता आपण राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मारलेले कानाखालीचे व्हिडिओ पोहोचवतोय. हे कानाखालीचे सगळे व्हिडिओ पोहोचून आपण विरोधकांना सांगतोय या आणि आमचीच मारा. मला असं वाटतं राज ठाकरे स्वतः बोलत असतील की बाबा रे आता नका, हे सगळं बंद करा, हे व्हिडिओज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू नका. जे सांगितलं पण एकामध्ये सभेमध्ये की लोकांना मारण्याचे व्हिडिओज तुम्ही लोकांमध्ये व्हायरल करू नका. चुकीचा मेसेज जातो ज्याचा आपल्याला फटका बसतोय. आपण मला असं वाटतं जसं कानाखाली आणि हे सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ पोहोचवतो लोकांपर्यंत तसेच राजसाहेबांचे ब्लूप्रिंट आता पोहोचवा, राज ठाकरेंचं विजन पोहोचवा. ह्यांचं काय आहे, ह्यांना तेच पाहिजे. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरच बोललं पाहिजे, बाकी इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या इग्नोर केल्या पाहिजेत. ह्यासाठी राज ठाकरे पण प्रत्येक वेळेला सांगत असतात. मी स्वतः महाराष्ट्र सैनिक नाही, कुठल्या पदावर नाही, मी राजसाहेबांना मानणार आहे. राजसाहेबांचे विचार मला आवडतात, राजसाहेबांचं विजन मला आवडतं. राजसाहेबांच्या ज्या ब्लूप्रिंट आपण पाहिल्यात, मला माहिती आहे तुम्ही पाहिल्या का नाही, मी वाचलेत आणि त्याच्यामुळे मी ह्यांच्याबद्दल बोलत असतो राजसाहेबांबद्दल की बाबा रे ह्या माणसाच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राचा विकास काय आहे हे मला माहिती आहे ना, त्याच्यामुळे मी त्यांना पाठिंबा देतो. जे नाशिकमध्ये काही गोष्टी केल्या, एक शहर हे कसं असलं पाहिजे, टाउन प्लॅनिंग काय, इतर सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला माहितीच नाही सामान्य माणसांना की बाबा रे टाउन प्लॅनिंग कशी केली आहे. ह्या गोष्टींवर जर का मी व्हिडिओ बनवला किंवा बोललो ना तर लोकांना त्यात इंटरेस्ट नाही आहे. पण त्या आपल्या आयुष्यातल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत मित्रांनो. आपल्याला जी गैरसोय होते ना बाहेर गेल्याच्या नंतर, त्या सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात. आपण विचार करतो की राजकारणात आपल्याला रस नाही आहे, कशाला आपण वोट द्यायचं, पण आपल्या सगळ्या घरच्या गोष्टी जे इतर आपण खरेदी करून आणतो ना त्याचे दर हे राजकीय नेते ठरवत असतात, हे राजकीय सरकार हे सगळं ठरवत असतं. त्यात सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण येतं आणि त्याच्यामुळे राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगत असतं की बाबा या तरुणांनी या राजकारणात यावं. भले तुम्ही राजकारणात नाही आलं तर तुम्ही एक माझ्यासारखं तरी तुमच्याकडे सोशल मीडिया, तुमच्याकडे हातात मोबाईल आहे, तुम्ही व्यक्त व्हावं की बाबा रे प्रश्न विचारावे या सरकारला की का असं होतंय. आपण काय की आपण विचार करतो अरे काय मला थोडी काय फायदा, मला थोडी राजकारणात करिअर करायचं. मी पण तसंच विचार केला असता ना. आज मी कुठल्या पदावर नाही, कुठल्या कशात नाही आहे. मनसेला मी जाहीररित्या पाठिंबा देतो, मी त्यांच्या मोर्चात असतो, मी त्यांच्या इतर सगळ्या कार्यक्रमात असतो यासाठी, कारण आजपर्यंत त्यांना सत्ता दिली नाही हातात राज ठाकरेंना. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, ज्या दिवशी सत्ता देऊन पण माणूस काम करणार नाही तर माझा भ्रमनिरास होईल, मी त्या माणसाच्या विरुद्ध बोलणार. पण मला एवढा विश्वास आहे की त्या माणसाला सत्ता दिल्याच्यानंतर तो माणूस काय करू शकतो ना हा मला विश्वास आहे. नाहीच जर का केलं तर मी बोलणार. हे मी तुम्हाला आजही सांगतो, कालही सांगितलंय, उद्या पण सांगेल. पण मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो, एकदा ह्या सगळ्यांना इतर लोकांना संधी दिलीत, एकदा तुम्ही राज ठाकरेंना आजमावून बघा, एकदा संधी द्या. सगळ्यांना दिलीत ना, आजपर्यंत संध्या देऊन देश खड्ड्यात गेला, महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय ना, तर एकदा राज ठाकरेंना आजमवा. आज एकनाथ शिंदेच्या जागी मुख्यमंत्री हे राज ठाकरे पण बनू शकत होते. आज जर का तुम्ही पाहिलं तर जेव्हा शिवसेना सोडली राजसाहेबांनी तेव्हा आमदार खासदार हे राजसाहेबांच्या आपला कृष्णकुंज त्याच्या खाली बऱ्यापैकी आले होते आणि ते स्वतः राजसाहेबांना बोलत होते की आम्हाला तुमच्यासोबत घ्या, आम्हाला यायचं आहे तुमच्याबरोबर. पण तरी राज ठाकरेंनी काय सांगितलं, मला इतर कोणाचा पक्ष फोडून मला माझा पक्ष नाही करायचा आहे, म्हणजे मोठा नाही करायचा आहे. पण एकनाथ शिंदेंनी काय केलं आपण सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. बघा राजकारणामध्ये इतर सगळ्या गोष्टी तुम्ही करता, तुम्ही ह्या पक्षातून ह्या पक्षात जाता, ह्या पक्षाला कधी पाठिंबा देता किंवा मग काहीही करा, तिथे राजकारणात कधीच चूक मी तुम्हाला बोलत नाही किंवा मी आजपर्यंत कधी बोललो नाही की हा ह्या पक्षातून इथे गेला किंवा हा ह्या पक्षाबद्दल आधी असा बोलला होता मग आता असा बोलतोय. ही चूक नाही आहे मुळात
किंवा इतर धर्मातले लोक काय करतात मग त्या धर्माच्या विरोधात बोलायचं, ही राजकीय चूक नाहीच आहे. राजकीय चूक एकच आहे, सत्तेत यायच्या आधी मी जे बोललोय ते मी सत्तेत आल्यावर केलं नाही, ती सगळ्यात मोठी राजकीय चूक आहे आणि ती सगळ्यात मोठी गद्दारी आहे माझ्या मते तरी. कारण मित्रांनो कसं आहे, आज आपण पाहिलं तर एकही राजकीय नेता हा धुतलेला तांदळाचा नसतो, पण त्यात त्याची चूक नसते, कारण त्याला त्याच्या पक्षासाठी जशी अशी परिस्थिती असते तशी भूमिका घ्यावी लागते. मग भाजपला पण कधी सेनेबरोबर जावं लागतं, भाजपला कधी राष्ट्रवादीला सोबत घ्यावं लागतं, म्हणजे अजित पवार यांची. कधी भाजपला उद्या उठून सांगता येत ना राज ठाकरेंबरोबर परत बसावं लागेल, उद्या उठून शिवसेना उद्धव साहेबांच्या शिवसेनेबरोबर पण यावं लागेल, काही होऊ शकतं. पण माझी तुम्हाला प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असतो की फक्त रे फक्त तुम्ही जे सत्तेत यायच्या आधी बोलताना जे लोकांना, आणि ते तुम्ही करत नाही ना, तीच मोठी चूक आहे. आज राज ठाकरेंवर आरोप होतात, हा मागे असं बोलला, शिवसेनेला असे बोलले, उद्धव साहेबांना असे बोलले आणि आता हे असे बोलतात. असं जर का देवेंद्र फडणवीसचं काढलं, असं जर का एकनाथ शिंदेचं काढलं, असं जर का नरेंद्र मोदींचं काढलं तर किती निघेल. पण हे कसं आहे ना, भाजपला ह्या सगळ्या आता सत्तेत आहे, बाकी इतर ज्या गोष्टी ज्या रोजगारावर बोलायला पाहिजे, इतर ज्या गोष्टी ज्या आपल्याला खरंच त्याच्यावर बोलणं लढणं गरजेचं आहे, त्या गोष्टींवर बोलत नाही ना, मग हे लोकांना ते चालतं. म्हणजे आपण काय करतोय, याचे त्याचे व्हिडिओ काढतोय, हा मागे काय बोलला, हा पुढे काय बोलला, हे आपण न करता आपण बेरोजगारी, कारण हे सत्तेत आहे ही गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललं पाहिजे. किंवा मग इतर गोष्टी ज्या आहेत जे तुम्ही द्यायला पाहिजे, जे सत्तेत यायच्या आधी बोलला ते तुम्ही करत नाही, त्याच्यावर मला असं वाटतं प्रश्न विचारला पाहिजे. हे राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगत असतात. माझी महाराष्ट्र सैनिकांना हीच विनंती आहे, शिवसैनिकांना हीच विनंती आहे, तुम्ही ह्यांचे काय ते हिंदुत्व दाखवू नका, तुम्ही त्यांचं काय ते काय बोलले होते ते दाखवू नका, त्यांना दाखवायचं ते दाखवणार, कारण त्यांनी कामं केलेली नाहीत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो की ह्यांनी जे सत्तेत यायच्या आधी बोलले ना, ते जे केलं नाही ना, ते तुम्ही दाखवा. त्याच्या विरोधात ते तुमचे दाखवतील व्हिडिओ की राज ठाकरे असे बोलले होते उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे असे बोलले होते राज ठाकरेंना. हे आता याच्या पुढे होणार, पण मूळ मुद्दा तो नाही आहे. मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही सत्तेत यायच्या आधी काय बोललं होतात. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.